हाय गाईज, आम्ही सगळे आता जत्रेत गेलो आहोत. आता जत्रा चालू झाली. आता सगळे जत्रात जत्रा म्हणताना आम्ही यल्लापूरच्या जत्रेत गेलो. सगळी आमची कजिन्स ते आजी मावशी ते सगळी येलो. इथे एवढी रश होती गाईज. म्हटलं 2 दिवसच होती जत्रा. आम्ही लास्ट रोजी गेलो, 8व्या रोजी. 9 रोज पत्र जत्रा राहते. 8व्या रोजी रात्रीचं गेलो. एवढं इकडे रश होतं की आम्ही खाई जाऊ काय कळत नसे. आणि कपडे ते नसे 200-200 रुपये असे मस्त कपडे येले. सगळं असं बघित चलेत गेलो. आणि ते भांड्यांचं बघा, 100 रुपये 4 भांडी मी खाल्ल्या बी घेऊ शकते अशी. पण असं पुढे गेलो इथे स्टेशनरी सामान ते नव्हतं. आम्ही काय घेऊन नीट चलेत गेलो म्हणायचं हे एक दिसवलं नाही गायस, हे एक पीस पण 150 रुपये म्हणे. म्हणा आम्ही काय घेऊन इकडे असं कानातले फुलं ते बोटलो आणि ते क्रॉप टॉप्स तर एवढे मस्त मस्त होते 200 रुपयेच. तर आम्ही काय घेऊन नीट गेलो मला गेलो मला इकडे नारळ तेन घेतलं नारळ तेन घेऊन देवाच्या दर्शनास गेलो असं डेकोरेशन केल्याने बाईनं. म्हणून बुत्तूर एंट्री होती, लाईन उभी होती दर्शनास. म्हणून बघा देव्यांचं असं मस्त लाईन लावून आम्ही दर्शन घेतलं म्हणून बाहेर येलं आता जत्रेत शेलावत म्हटलं पाळणे तर खेळू पाहिजे. इकडे सगळी अशी स्टेशनरी दुकानं होती, मस्त मस्त पाळणे होते असे. मला एक पाळण्यात चढलं ह्या पाळण्याचं नाव माझं काय गोत नाही, खरं जाऊन बसलो बसताना एवढी मजा येऊ लागली की काय सांगू सुचू नाही. आणि मानं कसा पाळणा चालू झाला तसा आशेत रडू लागला सगळ्यांचं तोंड असं उघडच होतं गायस. कणं थांबवत्यात आणि कणं उतरू असं उरलेलं सगळी एकामेकात धरून अशी रडू लागलो मला लास्ट फायनली पाळणा थांबला. आम्हाला दुसऱ्या पाळण्यात बसलो ह्या पाळण्याचं मी मला नाव घेत नाही. आजचा ब्लॉग बरा असलेला लाईक अँड सबस्क्राईब.